नमस्कार. जय महाराष्ट्र. जय भीम. जय शिवराय. हल्ली महाराष्ट्रात तुम्ही न्यूज चॅनल लावल्यावर तुम्हाला एक भगवा ड्रेस घातलेली व्यक्ती जी स्वतःला योगी समजते ती एक भाषण देते. काय म्हणते? बटेंगे तो कटेंगे. आपल्या महाराष्ट्रातले सर्वच जे उद्योगधंदे आहेत गुजरातला पळवलेले आहेत हे तुम्हाला माहितीच आहेत. आणि यांच्यावर पुन्हा आपल्या महाराष्ट्रात जे 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत त्यात व्यक्ती असं वादग्रस्त आणि जे की सतसत विवेक बुद्धीला न पटणारं वाक्य म्हणते. हे वाक्य ऐकल्याच्यानंतर आपण किती सहन केलं आणि सहन करून पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळाच नारा. असं म्हटलं जातं की जी योग करणारी योगी व्यक्ती असते तिने आपल्या संसाराचा आपल्या सुखसोयीचा सगळ्याचा त्याग केलेला असतो. पण इथं असं दिसत नाही आहे. आपल्या मुंबईमधला सूतगिरणीचा जो सूतगिरण्या होत्या त्या गुजरातला पळवल्या. आपल्या महाराष्ट्रातला रोजगार तिकडे पळवला. आणि मुंबईमध्ये जे IFSCचं केंद्र उभारणार होते ते सुद्धा कुठे पळवलं? ऑफकोर्स तुम्हाला तर कळलंच असेल. आणि 22,000 कोटीचा जो प्लांट होता तो टाटा एअरबसचा आपल्या महाराष्ट्रात येणार होता आणि ते सुद्धा कुठं पळवला माहिती आहे. आपल्या पालघरमध्ये राष्ट्रीय सागरी सुरक्षा केंद्र उभारणार होतं ते सुद्धा केंद्र कुठं पळवलं तुम्हाला माहिती आहे. आपला शेअर बाजारचा जो कामकाज असतं ते मुंबईतून चालायचं तर ते आता कुठून चालतं आहे माहिती आहे. आपल्या RBIचं जे कामकाज आहे त्याला सुद्धा कुठं फिरवलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. तशीच आपली फायनल मॅच जी होती जी वानखेडे स्टेडियमवर होणार होती ती कुठे झालेली आहे? आपला जो मुंबईतला डायमंड व्यापार जो होता तो जबरदस्तीने गुजरातला पळवला. तो किती हजार कोटीचा होता? 17,000 कोटीचा होता मित्रांनो. आणि एवढं सगळं सहन करून आपल्याला आपल्या महाराष्ट्राला हेच लोक काय संदेश देतात? एवढं सर्व आपल्या महाराष्ट्रासंग करायचं आणि उलटं आपल्यालाच काय देत आहेत? आपल्याला या 5 ते 10 वर्षामध्ये राजकारण काय असतं ते पुस्तकात शिकायची काही गरजच नाही पडली. सरळ आपल्याला यांनी शिकवलेलं आहे. जय महाराष्ट्र. जय भीम. जय शिवराय. थँक्यू.